आपले टी शर्ट लॉन्च करून आता जस्ट काहीच दिवस झाले आणि या काही दिवसांमध्ये तुमचा जो काय मला रिस्पॉन्स आला आपल्या टी शर्ट बद्दल तो खरंच खूप मस्त आहे. कधी वाटलं नव्हतं की एवढा चांगला रिस्पॉन्स मला त्याकडून भेटेल आपल्या टी शर्ट बद्दल. सो थँक्यू याच्यासाठी. तर बाय द वे तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपला हा जरी व्लॉग होळीचा नसला तरी पुढचा व्लॉग आपला होळीचा असणार आहे, म्हणजे रंगपंचमीचा असणार आहे. ते आपण नेहमी दरवर्षी, यावर्षी 5 वर्ष पूर्ण होतील, आपण होळी अलिबाग नागावमध्ये आपण सेलिब्रेट करणार आहे. भेटूयात मग आता होळी दिवशी म्हणजे रंगपंचमी दिवशी नागावमध्ये. तो आता निघालोय आपण आपल्या टी शर्टचा जो सेकंड लॉट आलेला तो द्यायला. थँक्यू. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काही दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती एक गिव्ह अवे ठेवलेला. तर त्या गिव्ह अवेमध्ये मी काही तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार होतो, काही प्राइजेस मी तुम्हाला देणार होतो. तर त्यातले आपले 10 विनर मी सिलेक्ट केलेले. तर त्यातल्या काही लोकांनी मला ॲड्रेस दिला नाही, काही लोकांनी मला ॲड्रेस दिला, त्यांना मी कुरिअरही केलं. तर काही लोक मला पर्सनली येऊन भेटत आहे, तर त्यांना आपण पर्सनली ते बॅचेस देतो आहे. तर कुणाल आपल्या गिव्हचा एक विनर होता, सो त्याला आता भेटून आपण एक बॅचेस दिला. तर भाऊ कसं वाटते तुला? एक नंबर यूट्यूबचा चॅनल, बोलता येणार नाही असला यूट्यूबचा चॅनल आहे खरंच, एक नंबर. आणि हा आपला ब्लॉग बनवण्यासाठी मी खरं तर यूट्यूब चालू करतो. बरोबर 9 वाजता आहे ना, तुला कसं सांगू आता, 9 वाजता आहे ना बरोबर आपला मोबाईल घ्यायचा आणि पहिलं बघायचं, चेक करायचं, अरे वा आलं श्रीरंजनचं चॅनल, हां चला बघायला सुरुवात करा. व्हिडिओ बघताना मेन म्हणजे काय आहे की आपला स्ट्रेस निघून जातो, हे एवढं खरं आहे. आणि व्हिडिओ कितीही वेळा बघा आणि छान तर छानच वाटणार. थँक्यू. आणि इतका भारी स्वभाव आहे ना, इतका मस्त स्वभाव, कधीच आत्तापर्यंत मी या खरंच असं एवढं स्वभाव चांगला बघितला नाही. ही किती मस्त आहे यार खरंच. चालेल, भेटत राहू. आणि याला बॅच मिळालं, सो आता बॅच झाला मी भेटूला. इथून पुढे आपले काही टी शर्ट्स होते सेकंड लॉटचे, त्या तो कुरिअर करायला मी पुढे चाललो. यावेळेस बाय द वे मी नाही देत, यावेळेस डायरेक्ट आपले टी शर्ट कुरिअर होते. चल भाऊ भेटू बरं. नक्कीच. बॅच कसा वाटला मला इंस्टाग्रामला? एक नंबर. आता हा बॅच कधी बाबा निघणार नाही. ही बॅग जरी नाही झाली ना तरी दुसऱ्या बॅगवर जाणार, पण कधी बॅगला काय बॅचला. थँक्स यार, हाच सपोर्ट तुमच्याकडून मला भेटतो, हेच प्रेम तुमच्याकडून मला भेटतं यार खरंच. हे सगळे निशब्द आहे, हे असं व्यक्त नाही करता येणार. चल भेटू आपण. चल बाय. चला. ऑफिसच्या इथं आलेलो आता, मस्त तयारी वगैरे केली ते. आणि कोणाला तरी टी शर्ट पाहिजे होता, तो त्याला आज मिळाला आहे फायनली. कसा वाटतं टी शर्ट? अरे एक नंबर वाटतंय बरं. आणि पाटी त्याचं नाव हे आपल्या टी शर्टचं हायलाईट आहे पाहिजे. आणि पण काय पण करा, तुम्हाला एक नंबर टी शर्ट आहे काय, तुम्हाला हवे असते तर नक्की लवकर बुक करा. लवकरात लवकर आपली गँग. काय करताय तुम्ही? तरी वाटलं नव्हतं तेवढा चांगला रिस्पॉन्स भेटला आपल्याला टी शर्ट. खरंच खूप छान भेटलाय. चला आता बाकीचे टी शर्ट कुरिअर करायला चाललो आहे. जे आपले नाना होते ना, तो सचिन आहे, तर सचिनचे चुलते येते त्यांच्या घरी आता बाकीचे टी शर्ट राहिलेले ते तिकडे द्यायला चालले. चलो. आणि बाय द वे योगा तुला लँडेड आपल्याकडे. बरं चल जाऊ आम्ही, तू कर आता काम. पॅन्ट राहिली की रे? पोशाखच करतो तुला. चल हां चल बाय. अरे इन्व्हलप घ्यायचे राहिले यार. कुठे आहेत? कमी आहेत. नाना सांगूया काय दोन ना. तर आपण आता काय केलं, पॅकिंगला आपल्याला जास्त वेळ नाही भेटलं, एन्व्हलपमध्ये नाही घातले आपण. टी शर्टच्या आतमध्ये त्यांचा ॲड्रेस आणि फ्रॉम श्रीजंजल करून दिलं. सो आपले नाना आहेत तेच पॅक करतील. तर नानांशी मी बोललो आहे, त्यांना दे फक्त, ठीक आहे. आणि ह्या एन्व्हलपमध्ये 2 टी शर्ट आहेत, ते एकाच ॲड्रेसवरती जाणार आहेत. सांगितलं मी त्यांना एकदा फोनवरती. चलो बल्लाळेश्वर. कुठून जाऊया रे? तुम्हाला कळालं का बल्लाळेश्वर म्हणजे काय? बल्लाळेश्वर म्हणजे आपलं मिसळ पॉईंट कामोड्यामधला. सो मगापासून बसलो आहे मी, आता थोडीशी नाही जास्त भूक लागली मला, तर जरा जाऊन मिसळ वगैरे खाऊया ना, काहीतरी पोटपूजा करूया. आणि तिथली स्पेशल मिसळ म्हणजे लाजवाब. माणसांना पहिली प्रायोरिटी द्या. रस्ता क्रॉस असेल तर थोडा वेळ थांबा आणि माणसांना जाऊ द्या. इकडे लाव की एक साईडला, कोणाला जायचं असेल तर. कसं आहे? कर ना, ऑर्डर कर ना भावा. काय काय? हां 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 काय गव आता कर, चालू कर, सांगतो. काय मागवतं?
आपलं मिसळ फिक्स असेल 2 स्पेशल मिसळ. तर मस्त अशी 2 स्पेशल मिसळ खाल्ल्या मी आणि सचिननी. तर इथे आम्ही येतो खास फक्त मिसळ खाण्यासाठी. एक मला मिसळ आवडते ती म्हणजे लोणावळ्याला बापूंची मिसळ, आणि त्यानंतर मिसळ आवडते ती म्हणजे फक्त आणि फक्त बल्लाळेश्वरची. तर बरेच लोक मला विचारतात की तू इथे मिसळ कुठे खातो. तर हे कामोठ्यामध्ये एक्झॅक्टली कुठे आहे? कामोठ्यामध्ये शुभंग कॉम्प्लेक्स सेक्टर 7 विशाल मोटर्सच्या अपोजिट साईडला. मला ॲड्रेस दे, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस टाकेन. जर कोणाला यायचं असेल ना, एकदा मिसळ ट्राय करायचं असेल ना, तर इथली मिसळ एकदा नक्की ट्राय करा. तर काय आपल्या नावाने आता लोक येणार तर त्यांना काय डिस्काउंट वगैरे देणार की 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट केलं तुमच्यासाठी. जर तुम्ही इथे आलात तर आपलं नाव घ्या, स्वप्नीलला भेटा, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. आणि इथे आलात तर तुम्ही स्पेशल मिसळ ही खावाच खावा. आणि त्यासोबत बरेच असे आयटम आहेत तिथे, ते पण एकदा नक्की ट्राय करा. जाऊ ओके. आता मला मस्त हायाबुसा आणि एंजल सिटी ऑफ चाललेले. आता पण तू किती पण पुढे गेला तरी सिग्नलला आपण भेटणारच. सिग्नल सोबत आहे माझ्या. कसं आहे ना, हा ही गाडी अशी आहे त्यामुळे मधून अशी काढता नाही येत लवकर. फॉलो करा रायडर शास्त्र, लवकरच सोबत राईड होणार आहे, तेव्हा आपण हायाबुसा चालवू. मग हो बोल तयार आहेत. 5 4 3 2 1 अँड गो. तर आता आपल्या गोप्रोच्या व्हिडिओची मी एडिटिंग करत होतो. तर कसं होतं ना, लेट नाईट एडिटिंग करून ना डोळ्यांना बराच त्रास होतो. सो मी एडिटिंग करायला सध्या हे मी आपल्या बाईक रायडिंगचे येल्लोवाले ग्लासेस यूज करायचो, हे घालून मी एडिटिंग करायचो. तर आता मला चांगले गॉगल्स पाहिजे होते, म्हणजे चांगले ग्लास पाहिजे होते की रात्री मी बसून पीसीवरती एडिट करू शकेल. तर त्यासाठी आपल्या भावाने काही गॉगल्स घेऊन आले आपल्यासाठी, म्हणजे काही चष्मे घेऊन आले आपल्याला, ते आपण रात्री यूज करू शकतो एडिटिंग करताना. सो आता मला सांगा तुम्ही मला कोणता सूट करेल. तो वाला कुठे गेला? हा एक खोल ना, तो राऊंडवाला दे. तर सांगा तुम्हाला हा वाला चष्मा कसा वाटतोय. पण या फ्रेमपेक्षा ना, राऊंड फ्रेमपेक्षा मला ही वाली फ्रेम जरा जास्त आवडली आणि एकदम डिसेंट वाटते. त्यामुळे कारण मी ऑफिसमध्ये सुद्धा पीसवरती काम करताना हा यूज करू शकतो. तर हा वाला चष्मा पाहिजे आपण फायनल केल्याने हा वाला घेतला आपण कम्प्युटरच्या यूजसाठी, म्हणजे एडिटिंग वगैरे करण्यासाठी. तर आपला जो सेकंड लॉट होता टी शर्टचा, तो ज्या लोकांनी टी शर्ट आपले ऑर्डर केले, ज्या लोकांना आपले टी शर्ट कुरिअर थ्रू मिळाले, जर त्यांना ते मिळाले असते तर खाली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि जरी तुम्हाला मिळालं नसेल, काही क्वेरी असतील त्यासुद्धा मला खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे काही सॉर्ट आउट करून ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येतील. तर लास्टच्या व्हिडिओन आपल्याला बऱ्याच लोकांनी विचारले की जो लास्टचा व्हिडिओ आपला होता गोप्रोवरती, तो कॅमेरा तू घेतलास काय. तर बाय द वे हवाला कॅमेरा मी नाही घेतला अजून, आपला एक मित्र आहे खास त्याने घेतलेला. तो म्हणाला की तू यूज कर, कसा आहे वगैरे बघ. तो घेतल्यापासून तो कॅमेरा माझ्याकडेच आहे. सो आता 1-2 दिवसांमध्ये मी देईन त्याला रिटर्न. तर याचा ओव्हरऑल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही जर कोणी बघितला नसेल आत्ताच्या लोकांनी तर आय बटनवरती लिंक देईल, तो जाऊन व्हिडिओ एकदा नक्की बघा. सो खूप शॉर्ट आणि सिम्पल झालं. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा जे काय तुम्हाला आपल्या चॅनलबद्दल वाटतं, आपल्या व्हिडिओजबद्दल वाटतं, आपल्या टी शर्टबद्दल वाटतं, माझ्याबद्दल वाटतं. खाली कमेंट करून मला नक्की सांगत जा. त्यामुळे तर मला तुमची मतं कळतील. नाहीतर कसं मी इथून एकटाच बडबडत असतो, तुम्ही कमेंट केलं नाही तर तुमचं मत मला कसं कळेल. सो नक्की खाली कमेंट करत जा प्रत्येक व्हिडिओला. सो चालेल, आता बंद करतो, एडिटिंग करतो आणि